तिसरी स्टेप काय, क्लिअर कम्युनिकेशन ऑफ गोल्स तुम्ही ठेवा. तुमच्या मॅनेजरसोबत डायरेक्ट मीटिंग ठेवा आणि क्लिअरली बोला की तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचं आहे, तुम्ही ह्या जॉबसाठी निडी आहात. तुमचं करिअर प्लॅन्स त्यांच्यासोबत डिस्कस करा. तुमचे ॲम्बिशन्स आणि प्रमोशनसाठी तुमचं जे रेडीनेस आहे ना ते एक्सप्रेस करा. बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की त्यांना कळेल, ते ठरवतील. नाही, तुम्ही जाऊन सांगा, जेणेकरून काय होईल की थोडंसं एक्सपोजर तुमचं वाढेल. असं करण्याने काय होतं, मॅनेजमेंट तुमच्या नावाचा ऑटोमॅटिकली फ्युचरला विचार करायला जातं, कारण त्यांना कळतं की हा व्यक्ती इंटरेस्टेड आहे, आपण ह्याच्याकडे लक्ष देऊया. नंबर 4, स्ट्रॅटेजिक नेटवर्किंग चालू करा आणि मेंटरशिपबद्दल विचार करा. कंपनीमध्ये इन्फ्लुएन्शियल मेंटर जे आहेत, जे काही चांगले लोक आहेत, डिसिजन मेकर्स आहेत, त्यांच्यासोबत स्ट्रॉंग बॉन्डिंग ठेवायला चालू करा. त्यांच्यासोबत रेग्युलरली बोलायचा प्रयत्न करा. त्यांच्यासोबत नॉलेज शेअर करायचा प्रयत्न करा. नॉलेज शेअर म्हणजे त्यांच्याकडनं विचारण्याचा प्रयत्न करा. रेग्युलरली त्यांच्या आणि तुमच्या कामाबद्दलचे ना ते अपडेट्स एकमेकांना देत राहा. जे डिसिजन मेकर्स आहेत ते मी तुम्हाला म्हणतो. पॉलिटिकल अवेअरनेस फार महत्त्वाचा आहे की ऑफिसमध्ये पॉवर कोणाच्या हातात आहे तिकडे जास्त फोकस करा. एक इन्फ्लुएन्शियल मेंटर तुम्हाला प्रमोशनचे रोड ब्लॉक्स क्लिअर करायला हेल्प करू शकतो आणि तुमचा ॲडव्होकेट होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही अडकलेले असाल तर. नंबर 5 काय, स्किल आणि कॉम्पिटन्सीज तुम्हाला अपग्रेड करावं लागतील. बघा, प्रमोशन्स आपोआप येत नाही, तुम्हाला तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स करावं लागतील. नेक्स्ट लेवलवर जाण्यासाठी तुम्हाला कुठल्या स्किल लागणार आहेत हे आयडेंटिफाय करा आणि त्याला प्रोॲक्टिव्हली शिकण्याचा प्रयत्न करा. नवीन कोर्सेस शिका, ट्रेनिंग्सला अटेंड करा. सिनियर मॅनेजमेंटला इन्फॉर्म करा की तुम्ही स्किल अपग्रेडेशन केलं आहे, नवीन सर्टिफिकेशन घेतलेलं आहे. तुम्हाला नेक्स्ट लेवलला रिस्पॉन्सिबिलिटी हँडल करायची इच्छा आहे ते सुद्धा जाऊन सांगा. त्याच्याने काय होईल, प्रमोशनची अशॉरिटी थोडीफार वाढायला चालू होईल.